नमस्कार. आणि हे बघा कढीपत्त्याचं झाड किती छान आलेलं आहे. तर याला मी एक खत सांगितलं होतं गेल्या वेळेस, एक महिन्या 20-25 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तर मी त्याला एक खत सांगितलं होतं, तर त्या ताईंनी काही दिलेलं नाही आहे. मी दिलेलं तेच खत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान कढीपत्ता झालेला आहे. पानं पण एकदम रुंद आलेली आहे आणि घरच्या घरी कुठलं खत आपण कढीपत्त्यासाठी वापरू शकतो, हे मी त्या व्हिडिओमधून सांगितलं होतं आणि आज परत तेच सांगणार आहे. तर बघू शकता इतके छान त्याचे म्हणजे चमक आहे पानाला पण, आणि पानं पण खूप रुंद झालेले आहे आणि भरपूर फांद्या त्याला फुटून आलेले आहेत. काय आपण एका पातेल्यात फक्त तांदूळ टाकून आणि तांदूळ धुवून घेऊन त्याचं पाणी टाकलेलं होतं. बरोबर एकदम साधा सोपा उपाय आहे. घरच्या घरी आपण रोज तर डाळ भात बनवतोच ना, डाळ भात दोन्हीचं जरी पाणी टाकलं तरी अतिशय उत्तम, किंवा नुसतं तांदळाचं जरी टाकलं तर ते पण खूप छान. आणि तांदूळ धुतले ना आपण की ते पाणी टाकायचं 2 वेळेस तर 3 वेळेस आपण भातासाठी तांदूळ धुवून घेतो ना, 3 वेळेस पाणी टाकायचं. एक 8 दिवसातून जरी तुम्ही टाकलं ना, नाही रोजच्या रोज जरी टाकणं झालं तर 8 दिवसातून टाकायचं. आणि तुम्हाला जर जागीच असं झुडपासारखं जर झाड करायचं असेल तर त्याचे म्हणजे 4 फांदे असतील तर एका फांदीची तरी तुम्ही शेंडा खुडत जा. परत पुढच्या वेळेस दुसऱ्या फांदीचा शेंडा खुडायचा. म्हणजे काय होतं ते बॅलन्स धरून चालेल. आणि हे पण दोन्ही रोपं तिथंच होते, हे पण दाखवले होते. मला यातलं एक रोप न्यायचं आहे म्हणून मी आले होते. तर म्हटलं चला कढीपत्ता कसा झाला ते पण बघावा आणि रोप पण न्यावं. तर मी आले होते तर खूप छान त्यांचा कढीपत्ता झालेला आहे. एकदम साधा सोपा उपाय आहे. आपण जे तांदूळ धुतो तेच पाणी टाकायचं, कुठलाही खर्च नाही, काही नाही. आणि आपल्याला रोजच्या रोज भाजीला कढीपत्ता तर लागतो. तर तुम्ही बघू शकता पानं एकदम छान झालेले आहे. आणि आता मी हे साधं पाणी टाकलेलं आहे त्याला, म्हणजे कशाचं आज काही तांदळाचं वगैरे पाणी दिलेलं नाही आहे, ते टाकणार आहेत नंतर. तर त्या म्हणल्या की मी परत काहीच त्याला पाणी म्हणजे तांदूळ वगैरे पाणी नाही दिलेलं, तुम्ही टाकलं होतं तेच पाणी आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा मला कढीपत्ता घ्यायचा होता पण तोड वाटेना बघा किती रुंद पानं झालेले आहे आणि किती मस्त कढीपत्ता आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण तांदळाचं पाणी देऊन छान असा कढीपत्ता रोपवू शकतो. आणि त्याला भरपूर साऱ्या फांद्या आणि चमकदार पानं येण्यासाठी पण आणि पानं मोठं होण्यासाठी पण आपण तांदळाच्या पाण्याचा उपयोग छान प्रकारे करू शकतो. तर नक्की करून बघा. खर्च नाही आहे कुठलाही, जे आपण रोजच्या स्वयंपाकातून जे बनवतो अशा भरपूर वस्तू असतात आपल्या किचन घरामध्ये की त्याचं वापरून आपण आपले जे बाल्कनीत म्हणा किंवा गार्डनमध्ये म्हणा किंवा शेती, ज्यांची शेती तर असते ना, तर त्यांना एवढे कशाची म्हणजे नाही का जमिनीवर शेतीत असे असतात, त्यांना एवढी काही गरज पडत नाही खतांची. पण जे कुंडीत वगैरे असतात तर त्यांना असे लिक्विड स्वरूपात आपण जर वेगळे खतं दिले ना, तर खूप छान असा आपला कढीपत्ता येऊ शकतो. तर बघा हे पण 2 रोपं मला कधी रोप घेऊन जायचं आहे आज. इतके छान झालेलं आहे. आणि थोडंसं ऊन होतं, ऊन झालं होतं मला जायला, तर ते थोडं चमकत आहे त्यामुळे. पण हे नवीन जी पानं फुटलेली आहेत ना, त्याला तर इतकी छान फुटलेली आहेत. एक महिन्याच्या आतला व्हिडिओ असेल, चॅनलवर व्हिडिओ आहे तर नक्की बघा तो पण. त्यातलं झाड आणि आत्ताचं झाड तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. आणि एकदम म्हणजे नाही का, मी आले ना बघितलं तर एकदम असं टवटवीत दिसलं. मला वाटलं आता खूप छान झाड झालेलं आहे आता. आणि अजून त्यांना जर फांद्या कट करायच्या असतील किंवा वाढून द्यायचं नसतील तर मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक फांदी आड एक फांदीचं नाही का असं हे काढा म्हणून, शेंडा खुडा. म्हणजे काय होईल की परत फांद्या त्याला नवीन फुटून येतात. मी गेल्या वेळेस पण याच्या फांद्या खुडल्या होत्या, तर त्यामुळे ह्या 4-5 फांद्या आलेल्या आहेत. तर आज मी परत एक खुडलेली आहे. त्याला आता 2 फांद्या तर नक्कीच येणार आहे, म्हणजे फांदी आड फांदी वाढत चालते. तर अशा प्रकारे आपण तांदळाचं पाणी देऊ शकतो. एकदम घरच्या घरी कुठलाही खर्च न करता आपण रोजच्या रोज कढीपत्ता आपल्याला भाजीसाठी घेऊ शकतो आपल्या झाडाचा. कुठूनही विकत वगैरे आणायची गरज नाही. विकत जरी आपण आणला तरी त्याचे पानं गळून जातात, खराब होऊन जातात. त्यापेक्षा हा उपाय घरच्या घरी केला तर अतिशय सुंदर असं कढीपत्त्याचं झाड आपलं येतं. तर नक्की तुम्ही, आणि त्याला ना ऊन पाहिजे खरं म्हणजे ना, ऊन आता माझ्या जो घरी आहे ना, तर त्याला अजिबात ऊन लागत नाही आहे. तर मला जागाच नाही खरं तर कढीपत्त्याचं झाड लावायला. आणि जो शेतात आहे तिथून मी नेत असते कढीपत्ता, म्हणजे वेगळीकडे झाड आहे तिथून. तर हे बघू शकता तुम्ही खूप छान असं मी साधंच पाणी टाकलेलं आहे. त्याचं खोड बारीक आहे अजून, पण वर खूप छान असं झुडपासारखं आता ते बनायला लागलेलं आहे. आणि त्याचं खोड पण आता पोचत चालेल हळूहळू. तर किती छान असं आलेलं आहे ना. खरंच मला म्हणजे बघून खूप बरं वाटलं की आपण सांगितलेला तो उपाय छान असा
कामा आला. कारण कोणालाही आपण काही सांगताना जर त्याचे परिणाम चांगले झाले तर चांगलंच वाटतं ना माणसाला. तर बघू शकता किती छान असा कढीपत्ता झालेला आहे. तर नक्की तुम्ही पण करून बघा. एकदम साधा सोपा उपाय आहे आपल्याला घरच्या घरी. मी करत असते म्हणून मी सांगितलेलं आहे. तर नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.